आणि पुढच्या घडामोडीकडे निधी वाटपावरून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून मतांची खरेदी होतीये असं रोहित पवार यांनी म्हटलंय। मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकीत पैसे देण्यासाठी निधी नाही असा टीका सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे। निधी वाटपावरून सरकारवर टीका आहे रोहित पवार यांची। मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकीत 80,000 कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही, पण केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपये द्यायला मात्र पैसे आहेत। विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून पैशातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतांची खरेदी करण्यासाठी केलेला हा राजकीय जुगाड तर आहेच, पण लोकशाहीची थट्टाही आहे। शेवटी जात धर्म असा भेदभाव करून आणि खोक्यातून जन्म घेतलेल्यांकडून समान न्यायाची आणि लोकशाहीचा सन्मान करण्याची अपेक्षा करणं म्हणजे गुंडाकडून सद्वर्तनाचं प्रवचन ऐकण्यासारखं आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे।